तोंडाला पाणी सुटेल अशा कैऱ्या बाजारात विकायला आलेल्या आहे। चला तर मग आपण टेस्टी असं लोणचं तयार करूया। मी ते कैरी स्वच्छ धुवून कपड्याने कोरडी करून घेतलेली आहे। आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कैरीचे काप करून घ्यायचे आहे। सर्व कैरीचे काप झाल्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट आणि चिमूटभर अशी साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। त्या तव्यावर 2-3 सुक्या मिरच्या गरम करून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये मी आता 1 चमचा धने, पिवळी मोहरी, सफेद तीळ आणि खुरसणी टाकलेली आहे, तीही गरम करून घ्यायची आहे। आणि ते गरम झाल्यानंतर ते सर्व मसाले थंड करून घ्यायचे आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। आणि पावडर तयार झाल्यानंतर आपल्याला ते सर्व मसाला कैरीवर टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एका बाजूला आपल्याला कडकडीत असं तेल गरम करून त्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या, हिंगाची फोडणी देऊन मस्त गरम गरम तेल असं त्या कैरीवर टाकून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपलं टेस्टी आणि तोंडाला पाणी सुटेल असे कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.